Hallelujah. धन्यवाद ईश्वर. Thank you, Jesus. Glory to Jesus. Praise you. आपण प्रार्थना करूया. आज पुन्हा एकदा देवाने संधी दिली आहे. देव आम्हाला काय बोलतोय ते ऐकण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आपले कान तयार ठेवूया, आपलं मन खोलूया आणि एक गीत गाऊन परमेश्वराकडे येऊया. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. थँक यू जीसस. ग्लोरी लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आए हैं हम तेरे चरणों लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों लेकर हम स्तुति हालेलुया 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 प्यारे मसीहा आशीष दे हमें आत्मा से तू भर दे हमें प्यारे मसीहा आशीष दे हमें आत्मा से तू भर दे हमें प्यारे मसीहा आशीष दे हमें आत्मा से तू भर दे हमें हालेलुया 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 हम बच्चे हैं परम पिता के बढ़ना है हमें वचनों में हम बच्चे परम पिता के बढ़ना है हमें
वचनों में हम बचे, परम पिता बढ़ना है हमें वचनों में। हालेलुया 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 स्वर्गीय पिता, तुला धन्यवाद देतो परमेश्वर, तुला गौरवतो, उंचावतो प्रभू, कारण तू आमच्यामध्ये आहेस आणि प्रभू माझ्याबरोबर तू आहेस. तू माझ्या वतीने बोलणार आहेस, तू माझ्याद्वारे बोलणार आहेस. म्हणून पित्या मला स्पर्श कर, तुझ्या आत्म्याने माझा उपयोग कर. तू प्रत्येकाशी बोल, जे पाहत आहे, जे ऐकत आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वाद देणार. प्रत्येकाला तुझं घन सत्य जे वचनामध्ये म्हटलेलं आहे ते प्रगट कर. कारण यिर्मया 33:3 मध्ये म्हटलेलं आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला माहित नाही अशा मोठ्या गहन गोष्टी तुला सांगेन जे तुझ्या वचनामध्ये आहे, जे आमच्यासाठी रहस्य बनून राहिलं तेही आम्हाला प्रगट कर. धन्यवाद पित्या, मी तर पुढे सर्व तुझ्या हातामध्ये येतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूची स्तुती असो. आज देवाने सहाय्य केलेलं आहे आणि मी पण आज खूप फ्रेश आहे, कारण देवाने मला सहाय्य केलेलं आहे. आज दिवसभर मला देवाने अद्भुत रीतीने सहाय्य केलं आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पण देवाच्या सानिध्यात बसून ऐकावं. आणि आज जे काय आम्ही बघणार आहोत ते म्हणजे आहे देवाने दिलेली आज्ञा. कोणती? आम्ही आतापर्यंत जे काय ऐकलं ते आज्ञाच होत्या. ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. त्यामध्ये अजून आता आज मी ज्याविषयी बोलणार आहे ती आज्ञा म्हणजे काय आहे की आम्ही प्रेम करावं. कोणावर करावं, कसं करावं हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण वचनामध्ये प्रेमाची व्याख्या खूप गहन आहे, जे आम्हाला लोक समजत नाही. आम्ही आज जगामध्ये प्रेमाची व्याख्या बघतो, कसं प्रेमाची विटंबना केली एकदम. जे खरं प्रेम आहे ते दिसत नाहीये, पण आज जे प्रेम दिसतं ते खूप विचित्र प्रेम आहे ना. हा, जगामध्ये आम्ही पाहतो बऱ्याच प्रकारचे प्रेम आहे. ग्रीक भाषेमध्ये प्रेमासाठी 4 शब्द आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रेमासाठी त्यांनी व्याख्या केलेली आहे. डेफिनेशन ऑफ लव्ह.
जर बघितलं आम्ही त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ, तर 4 प्रकारचं प्रेम आपल्याला दिसतं. बायबलमध्ये आम्हाला 4 प्रकारच्या प्रेमाविषयी सांगितले गेलेले आहे. पण आज जगामध्ये जे प्रेम दिसतंय ते खरं प्रेम नव्हे. पण आज त्या प्रेमाला, जगाच्या प्रेमाला, जे जगाची व्याख्या आहे त्या प्रेमाला एक अट्रॅक्शन तयार झालेलं आहे. आज युवा पिढी त्याकडे वळू लागलेली आहे. आणि बरेच जण या जे काय प्रेम, लव, ह्याच्यासाठी काय व्याख्या द्यायची कळत नाही कोणाला. काही म्हणतात प्रेम आंधळं असतं, काही म्हणतात प्रेम आहे तर भीती कशाला आहे, प्रेम करतोय तर डर म्हणजे घाबरायचं कशाला, है ना. आज जग हे सांगतं, जग आम्हाला एवढं व्यवस्थित शिकवतं की नाही तुम्ही जजमेंट करू शकता किंवा तुम्ही स्वतःला पारखू शकता. तर या ठिकाणी मी प्रेमाविषयी बोलणार आहे. आज येशूने आम्हाला प्रेमाविषयी सांगितलेलं आहे. येशूने त्या प्रेमाची आज्ञा आम्हाला दिलेली आहे प्रेम करण्यासाठी. पण जगात जसं प्रेम केलं जातं ते प्रेम नव्हे. तर आज जी प्रेम आम्ही बघणार आहोत ते प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम कोण करू शकतं? आमच्याकडे निस्वार्थ प्रेम राहिलेलंच नाहीये. पण देवाचं वचन आम्हाला निस्वार्थ प्रेमाविषयी सांगतं. आमेन. यावेळेस आम्ही वचन उघडूया आणि या ठिकाणी येशूने एका प्रेमाविषयी सांगितलंय. ते प्रेम पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 43 वचन वाचूया आपण. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 43 वचन वाचूया. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. म्हणजे पहिले नियमशास्त्रामध्ये या सगळीकडे हे जग आम्हाला असंच शिकवतं की आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर आणि शत्रूचा द्वेष कर. जगही तसंच शिकवतं. कारण आम्ही म्हणतो की शत्रूवर प्रेम करायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही. 44व्या वचनामध्ये म्हटलंय, मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. कोण म्हटलं माहितीये? येशू. नो डाऊट. तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. वैरांवर प्रीती करणं सोपं आहे का? तुम्ही विचार करा, तुम्ही आपल्या वैरांवर किती प्रेम करता. तुम्ही स्वतःला पारखून घ्या. वैरांवर प्रेम करणं एवढं सोपं आहे किंवा नाही? वैरांवर प्रेम करणं एवढं सोपं आहे? कोण सांगू शकतं? अजून एक वचन वाचूया त्यावर. लूक आणि 6वा अध्याय आणि 27वं वचन. तिथं म्हटलंय, परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. कोणी सांगितलं? येशूने. नो डाऊट. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. वैरांवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, तुमची निंदा करतात, त्यांचे बरे करा म्हटलंय. कारण येशूने इथं स्पष्टीकरण करून सांगितलं 32व्या वचनामध्ये, जे तुमच्यावर प्रीती करतात किंवा प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रेम केलात तर तुमचा उपकार तो काय राहिला? कारण पापी लोकही आपल्या स्वतःवर प्रीती करणाऱ्यांवर प्रेम करतात, है ना. जे आपल्यावर प्रेम करतात आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. पण जे आमच्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावर प्रेम कोणी करतं का? आपण करतो का? बिलकुल नाही. आम्ही प्रेम कोणावर केलं पाहिजे? आमच्यावर प्रेम करणाऱ्यांवर. थोडासा विचार करूया. कोणावर प्रेम करायचं? आमच्यावर प्रेम करणाऱ्यांवर. जे आमच्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावर जर प्रेम केलं, किती मोठी गोष्ट आहे ना.
कारण जगात असंच चालू आहे, जे त्यांच्यावर प्रेम करतात ते त्यांच्यावर प्रेम करतील, म्हणजे प्रेमाची परतफेड. पण जे प्रेमाची परतफेड नाही करू शकत त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही. आम्ही जे प्रेमाची परतफेड करू शकत नाही उलट त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. आमेन. बघू बरं आम्ही किती प्रेम करतो, जे आमच्यावर प्रेम करत नाही. किती फरक आढळेल. असं जर जगभर लोकांनी केलं असतं, आज जगामध्ये एवढं शत्रुत्व नसतं ना, एकमेकांचे शत्रू बनले नसते, राष्ट्र राष्ट्राशी झगडत केले नसते, राज्य राज्याशी भांडणं झाले नसते, आणि कुटुंबामध्ये पण भाऊ बहिणीशी किंवा आई बाबाशी आई वडिलांशी किंवा मुलांशी एवढी भांडणं झाली नसते जर असं चाललं तर. जर कोणी आपल्यावर प्रेम करत नाही त्याच्यावर प्रेम करून दाखवा. आज जग पहा कसं बदलतं. ही सुरुवात आपल्यापासून, माझ्यापासून, स्वतःपासून झाली पाहिजे. कारण जग आपल्याला बघतं आणि आपल्याकडून शिकतं. असं समजू नका की जग आम्हाला शिकवतं, आमच्याकडून शिकतं, आमच्याकडे पाहतात. जग आमच्याकडे जर पाहतं तर ते आमच्याकडून शिकणार. मग आम्ही प्रेम कसं करतो, कोणावर करतो? येशूने आम्हाला स्पष्ट सांगितलं, वैऱ्यांवर प्रेम करा. वैरी आपल्यावर प्रेम करू शकत नाही, पण आम्ही तर प्रेम करू शकतो. म्हणजे जेणेकरून त्या वैऱ्याला तरी वाटलं पाहिजे, त्याचं हृदय पागळलं पाहिजे पूर्ण. म्हणजे जे येशूचे अनुयायी आहेत, येशूचे शिष्य आहेत, त्यांच्यामध्ये हा विशेष गुण असला पाहिजे जे येशूवर विश्वास ठेवतात. एक स्वार्थी प्रेम नाही. पण तुम्हाला माहिती आहे की येशूने या जगावर प्रेम केलं, देवाने जगावर प्रेम केलं. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे. देव म्हणतो, म्हणजे वचन म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. एवढी प्रीती केली, त्याला मोजमापच नाही. अखंड प्रेम, त्याला अगाध प्रीती म्हटलंय. आणि ग्रीक भाषेमध्ये जर बघितलं त्याला अगापे म्हटलंय. अगापे प्रेम, निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ प्रेम, अखंड प्रेम, ज्याला कधी खंड पडणार नाही. कोणी पॉइंट आउट करू शकत नाही की हे प्रेम बरोबर नाही म्हणून. असं प्रेम कोणी करू शकत नाही. तुम्ही एकमेकांच्यासाठी नाही बलिदान होऊ शकत, किंवा मी पण नाही. मला जिवंत राहायचं आहे. आम्ही प्रत्येकजण विचार करतो तसा. म्हणून आम्ही स्वतःवर जास्त प्रेम करतो, त्याला स्वार्थ प्रेम म्हटलंय. दुसऱ्यावर जो प्रेम करतो म्हणजे विना अट, कोणतीही कंडिशन न ठेवता आम्ही ज्यावर प्रेम करतो त्याला खरं प्रेम म्हटलंय, अस्सल प्रेम. आणि त्याला म्हणजे त्यागमय प्रेम म्हटलेलं आहे. अगापे, बंधुप्रेम. वचनामध्ये बंधुप्रेमाविषयी म्हटलंय. म्हणजे आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. तर आम्हाला येशूने जे शिकवलं त्याप्रमाणे आम्ही करू का? येशूची आज्ञा आहे काय, आम्ही ती आज्ञा पाळतो का? नंतर आम्ही शत्रूवर प्रेम करायचं म्हटलं आम्हाला जीवावर येतं. आणि आम्ही विचार करतो शत्रूवर प्रेम कसं करायचं? त्यांनी माझं एवढं बिघडवलंय, त्यांनी माझं एवढं नुकसान केलं आहे, माझी बदनामी केली आहे, माझी निंदा केली आहे, माझा अपमान केला आहे, आणि मी परतफेड त्याची प्रीती कशी काय करू शकेल? मला त्याचा बदला घ्यायचाच आहे. मला काहीतरी करून दाखवायचं, त्याला असं दाखवायचं की तो एकदा असंच झालं पाहिजे, की त्याचाही अपमान झाला पाहिजे. आम्ही असा विचार करतो. साहजिकच आमचं मन दुष्ट आहे. अशामुळे आम्ही स्वतःला दूषित करतो. जर पवित्र प्रेम असेल तर हा विचार कधी येणार नाही. आम्ही सरळ म्हणू शकतो, ठीक आहे, मी माफ करतो त्याने माझ्या विरुद्ध जे काय केलं, काय हरकत नाही, त्याचा बदला मला नाही घ्यायचा आहे. देव मला तसं नाही शिकवत. मी त्याला जाऊन माफ करून टाकेल, जाऊ दे. माझं चुकलं असेल त्याचे काही, मी त्याला क्षमा करेन किंवा त्याच्याकडून क्षमा मागेन. एवढी नम्रता प्रेमामध्ये असली पाहिजे. प्रेम करता तर नम्रता पाहिजे. आमेन.
तर माझं म्हणणं काय आहे की जे जे प्रेम शिकवतं त्याप्रमाणे नका चालू. ते प्रेम अट्रॅक्टिव्ह जरी असलं त्याला हात नका लावू, कारण ते काही कामाचं नाही. पण असं प्रेम जे आहे, जे निस्वार्थ प्रेम, जे कोणी प्रेम करू शकत नाही आमच्यावर, त्यांच्यावर प्रेम करणं. आज बरेच जण म्हणतात की आम्ही सोशल वर्क करतो कारण आम्हाला प्रेम मिळतं. पण ह्याच्यात कोणतं असं प्रेम आहे की जे प्रेम तुम्ही त्यांना देताय सतत सतत तर नाही देऊ शकत, कारण जगातलं प्रेम सततचं नाही आहे. त्याला कंडिशन आहे, त्याला अट आहे. पण आम्हाला येशूने जे प्रेम करायला शिकवलं ते बिना अटीचं आहे, विदाउट एनी कंडिशन. विथ कंडिशन नो लव, विदाउट कंडिशन लव इज सेल्फलेस लव. आपल्या स्वतःवर ते केंद्रित नसावं ते प्रेम. मला कोणतरी कामी येईल म्हणून मी त्याचं पहिले मदत करेन, त्याला सगळं त्याच्यावर प्रेम करेन, हे नाही. मला असं सुचलं पाहिजे त्याला आता गरज आहे, नंतर त्याला काहीतरी होईल, त्याला गरज पूर्ण केली पाहिजे. त्याने माझी मदत नाही केली तरी चालेल, पण मला मदत केली पाहिजे. आमच्या प्रेमातून ती माणुसकी प्रगट झाली पाहिजे, ती माणुसकी दिसली पाहिजे. कारण आज माणुसकी मेली आहे म्हणतात, पण काहींना माणुसकी आहे. पण जर तुम्ही माणुसकी दाखवताय, ती माणुसकी म्हणजे फक्त प्रेम नाहीये, ती माणुसकी म्हणजे दया आहे, करुणा आहे, कृपा आहे. पण त्याबरोबर आपलं प्रेमही प्रगट झालं पाहिजे. म्हणजे प्रेम म्हणजे ते प्रेमाची व्याख्या वेगळीच करेल. आमच्या प्रेमाची व्याख्या जग काय करतं विचार करा. जगाने आमच्या प्रेमाची व्याख्या कशी केलेली आहे. म्हणून आम्ही स्वतःला पारखलं पाहिजे की मी कशा प्रकारे प्रेम करू, या कशा प्रकारे येशूने आम्हाला प्रेम करायला सांगितलंय. येशूच्या शब्दांवर लक्ष ठेवा, येशूच्या विचारांवर लक्ष ठेवा. त्या येशूच्या विचाराप्रमाणे तुम्ही तो विचार करा की प्रेम म्हणजे काय नक्की. प्रेम खरं तर आतून आलं पाहिजे, वरच्यावर नाही, है ना. प्रेम एक प्रकारे ना फळासारखं आहे. जे फळ आहे ना ते बाहेरून कदाचित सालं कडू लागेल किंवा ते सालं चांगले लागणार नाही, पण त्याच्या आतमध्ये जे आहे ते मधुर असतो, सुमधुर. आणि खरंच त्याचा गोडवा आम्हाला सुख देणार असतं. त्याप्रमाणे आमचं प्रेम असलं पाहिजे. आम्ही काही ना कडक शब्दामध्ये बोलतो, अरे हे तुम्ही असं का वाईट केलं, एवढं असं तुम्ही शिव्या नाही द्यायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, हे चांगलं नाहीये. त्या बाबतीत आम्ही ओरडू शकतो, समजवू शकतो. नंतर आम्ही त्याला मदतही करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो. त्याला म्हणू शकतो की मी यासाठी बोललो होतो, तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्यासाठी, हे चांगलं आहे तुझ्यासाठी, हे नाही. या प्रकारे आम्ही केलं पाहिजे. तर येशूने आम्हाला प्रेम करायला शिकवले. प्रेम करा. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, येशूने प्रेम कसं करायला सांगितलं. त्याने जर म्हटलं की तुम्ही शत्रूवर प्रेम करा, वैराचा द्वेष करू नका, ज्याने तुमचा द्वेष केला आणि तुमचा अपमान केला तरीही त्याच्यावर प्रेम करा. काही अपेक्षा न बाळगता प्रेम करणं, याला सेल्फलेस लव्ह म्हणतात, किंवा निस्वार्थ प्रेम, ज्याचा स्वार्थ नाहीये. कोणी आपल्याला प्रेम दाखवत नाही चालेल, पण आम्ही दुसऱ्यावर प्रेम करायला पाहिजे. कोणी जरी रागाने आपल्याकडे बघतंय, पण त्याच्यावर प्रेम करणं शिकायचं आहे आपल्याला. कारण त्या प्रेमामुळेच त्याचं जीवन बदलणार आहे, त्याचं मन बदलणार आहे, त्याचे विचार बदलतील, है ना. तर आता येशूने आम्हाला कशा प्रकारे प्रेम करायला सांगितलं, नेमकं ते प्रेम कोणतं आहे आम्ही यावेळेस बघूया. मत्तई कृष्णवर्तमान 22 अध्याय आणि 34 ते 40 वचन वाचूया. एकदम स्पष्ट दिलेलं आहे त्या ठिकाणी येशूविषयी.
सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न मी वाचतो, लक्ष द्या. त्याने सदुक्यांना निरुत्तर केले हे पाहून परुषी एकत्र जमले आणि त्याच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती मोठी आज्ञा आहे? आता स्पष्ट होईल. पुढे वाचतो. तो त्यास म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर किंवा प्रेम कर. काय म्हटलंय? तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रेम कर किंवा प्रीती कर. है ना? कोण? आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनापासून त्याच्यावर प्रेम करायला सांगते. नंतर 38 वचन, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. आणि 39 वचन म्हटलं, हिच्यासारखी दुसरीही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. मी स्वतःवर किती प्रेम करतो हे मी जर विचार केला असता तर तसंच प्रेम मी माझ्या शेजाऱ्यावर करू शकतो. जर आम्ही करू शकलो नसतो तर आम्हाला येशूने सांगितलं नसतं. सोपं आहे ना? पण आम्ही करू शकतो म्हणून तर येशूने आम्हाला सांगितलं. एवढं कुठं कठीण सांगितलं येशूने तर, है ना? या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टाचे ग्रंथ अवलंबून आहेत. या ठिकाणी शास्त्री पुरुषांनी जे परीक्षा पाहिली येशूची प्रेमाविषयी, म्हणजे मोठी आज्ञाविषयी. मोठी आज्ञा म्हणजे फार पूर्वी नियमशास्त्रामधील जे काय आज्ञा आहे, निर्गम 20 किंवा अनुवाद 5 अध्याय यामध्ये म्हटलेलं आहे, 10 आज्ञा दिलेल्या आहे. त्याच्यामधून कोणती मोठी आज्ञा हे सांगितलं होतं, विचारलं होतं. त्यांना वाटलं येशू कोणत्या तरी आज्ञेमध्ये एक आज्ञा सांगेल 10 आज्ञांपैकी. येशूला त्या 10 आज्ञांचं एवढं महत्व नव्हतं, कारण ते नियमशास्त्र येशूमध्येच पूर्ण होत होतं. परंतु ते नियमशास्त्र पूर्ण करण्याकरिता येशूने 2 आज्ञा दिल्या, ते पण नव्या करारामध्ये, कारण येशू नवा कराराचा स्थापक आहे. आमेन. काय म्हणतात तुम्ही? नाहीये? नवीन करार येशूनेच सुरू केला ना. नवीन करार येशूपासूनच तर आला. त्यांनी कुठं नियमशास्त्र पळायला लावलं आम्हाला? कोण पाळू शकतं नियमशास्त्र? आमच्या घरामध्ये जर 10 आज्ञांचे आम्ही बॅनर्स लावतो किंवा पोस्टर लावतो किंवा पिक्स लावतो, त्याच्यामुळे 10 आज्ञा आहेत. कोण खरं अंतकरणाने ते नियमशास्त्र पाळतं? बघू बरं. कोण 10 आज्ञा पाळतं मनापासून? सांगा पाहू. शक्य आहे तुम्हाला? एक ना एक आज्ञा तुमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही 10 आज्ञा लिहिलेल्या आहेत, पण त्याच्यामधून 3-4 आज्ञा अशा असतील तुम्ही पाळलेल्या नसतील. दर दिवशी तुम्ही जे 10 आज्ञा लिहिलेल्या असतील नियमशास्त्रातील, मी मना नाही करत लावू नका म्हणून, पण तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे काही तुम्ही करता, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्ही स्वतःचं मनन करा, स्वतःचं परीक्षण करा आणि त्याच्याकडे बघून म्हणा, मी याच्यातली कोणती आज्ञा पाळू शकलो. पुन्हा एकदा बोलतो मी, त्या नियमशास्त्रामधील 10 आज्ञा ज्या आहेत त्या कोण पाळू शकतं बघू. तुम्ही परीक्षा करा. कोणी पाळू शकलंय? चोरी केली नसेल तर खोटं तर बोलले असेल तुम्ही, है ना? व्यभिचार केला असेल? नाही व्यभिचार. कदाचित आईबापाचं ऐकलं नसेल तुम्ही, आईबापाचा मान राखला नसेल. हा ठीक आहे, आईबापाचा मान राखला. काय देवाच्यासाठी तुम्ही वेळ दिलाय? खून नाही करू शकत, पण तुम्ही वाईट, कोणाविषयी वाईट बोलून त्याचा सद आतमध्ये मर्डर करता तुम्ही. कारण तलवारीने घाव घालण्याच्या पेक्षा शब्दाने घाव घातलेले जे आहेत ना, ते लवकर बरे होत नाही, आहे ना? मग त्याला मर्डर नाही म्हणता येणार? विचार करा. म्हणून येशूने
सर्वात सोपी आज्ञा आम्हाला दिली आहे पाळण्यासाठी. कारण नियमशास्त्र येशूमध्ये पूर्ण होते. पण आता शेवटचं वचन काय म्हणतं याच्यामध्ये, ह्या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. म्हणजे पूर्ण जुना करार कशावर अवलंबून आहे? केवळ 2 आज्ञा. कोणत्या? पहिली आज्ञा, तू आपला देव परमेश्वर याचं सर्व अंतकरणाने, सर्व पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रेम करतो. आता ऐकायला जर बरं वाटत असेल त्याच्यावर प्रेम करण्यासाठी. दुसरी आज्ञा काय आहे? की तू आपल्या शेजार स्वतःसारखे प्रीती कर. कठीण आहे? जसं देवावर आम्ही प्रीती करतो, आता आम्हाला दुसरी आज्ञा काय? आम्ही शेजारावर प्रेम करणं. शेजारी कोण? आमच्या घराच्या आजूबाजूला राहणार आहे का? माझे मित्र का? माझे नातेवाईक? हे आहेत का शेजारी आमचे? बिलकुल नाही. माझा शेजारी कोण असला पाहिजे? तुमचा शेजारी कोण असला पाहिजे? इथं हेही येशू ठरवत आहे. कोणता शेजारी? तुमच्या आजूबाजूला राहणार आहे ते शेजारी नाही बनत इकडं. नंतर आम्ही एक गोष्ट पाहतो त्याच्यामध्ये. ती कोणती गोष्ट माहिती आहे? चांगल्या शंभरणाचा दृष्टांत. कुठं दिलं ते? चांगला शंभरणाचा दृष्टांत लूक मध्ये आहे ना? लूक मध्ये 10वा अध्याय, लूक 10 याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे. 25 ते 29 मध्ये तेच वचन आहे. येशूने 2 आज्ञा ज्या शिकवल्या म्हणजे सांगितलं. मग इथं लिहिलंय, जसं त्याने येशूने म्हटलं की जशी आपण आहोत तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्यावेळेस कोणतरी विचारलं की माझा शेजारी कोण आहे? तर येशू इथं आपल्या शेजारी दाखवत आहे. कोणता शेजारी आहे? वाटलंच तुम्ही नंतर तुमच्या खाली वेळेमध्ये वाचा. मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देत नाही, तुम्हाला समजून जाईल की कोण आहे. लूक 10वा अध्याय, लूक 10वा अध्याय 30 ते 37 वचन. लूक 10वा अध्याय 30 ते 37 वचन. 30 ते 37. 10वा अध्याय 30 ते 37. याच्यावर तुम्ही मनन करा. मग तुम्हाला समजेल तुमचा शेजारी कोण आहे. मी तर सांगतो, जे काय मी मनन केलं त्याप्रमाणे, माझा शेजारी तो आहे जो गरजवंत आहे, जो अडचणींमध्ये, जो मोठ्या समस्यांमध्ये, आणि जो गरीब आहे, जो दुःखी आहे, जो कष्टी आहे. हे माझे शेजारी आहेत. आणखी ज्यांना खूप त्रासामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना त्या त्रासामधून बाहेर निघता येत नाहीये, हे माझे शेजारी आहेत. मग त्यांच्यावर प्रेम करणं भाग आहे ना. येशू हे सांगत आहे इथे. जे मी गोष्ट सांगितली म्हणजे गोष्ट वाचायला लावली तुम्हाला, लूक 10वा अध्यायामध्ये 30 ते 37 वचने, त्याच्यामध्ये वाचा. जो शंभरोनी आहे तो त्याचा शेजारी बनतो. म्हणजे त्याचा शंभरोनाचा दृष्टांत आम्ही पाहतो तिकडं. तुम्ही ते वाचा. त्याने कोणाला दया केली? ज्याच्यावर संकट आलं होतं, ज्याला दुःख नव्हतं, ज्याला जखमा झाल्या होत्या, तो त्याचा शेजारी बनला, कारण त्याने त्याच्यावर प्रेम केलं. मग आम्ही ज्या प्रकारे येशूने आज्ञा दिली ते करण्यास तयार आहोत का? कारण आम्ही ज्यावेळेस कोणावर प्रेम करतो, प्रेमाशिवाय दुसरी मोठी गोष्ट नाहीये या जगामध्ये. कुठलंही नियमशास्त्र या संदिष्टशास्त्र या प्रेमावरच आधार, म्हणजे प्रेमच त्याचा आधार आहे. 1 कोरिंथ 13वा अध्याय पौल प्रेमाची व्याख्या देतो. तिथे काय म्हटलेलं आहे? प्रेम नाही तर काहीच नाही. जर तुमच्यामध्ये प्रेम नाहीये, मग तुम्ही कितीही
संदेश द्या, काही कामाचे नाही येते है ना. यावेळेस वाचूया. पहिले करेल 13वा अध्याय आणि 1 ते 13 वचन. पूर्ण प्रेमाची व्याख्या आहे. हेच आम्हाला समजून घ्यायला पाहिजे खरं. वाचूया. मी वाचतो, लक्ष द्या. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली किंवा प्रेम नसलं, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असं आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई जर प्रेम नाही, प्रीती नाही, तर मी काहीच नाही. मी व्यर्थ आहे. मग मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली किंवा प्रेम नसलं, तर मला काहीही लाभ नाही. माझं शरीर मी दुसऱ्यासाठी दिलं आणि माझ्यावर प्रेम, आणि मी प्रेमच करत नाही, माझ्यामध्ये प्रेमच नाहीये. ते बलिदानासाठी तुम्ही तुमचं शरीर जरी दिलं किंवा माझं शरीर मी दिलं आणि प्रेमच नाहीये, तर काही कामाचं नाही. आम्हाला काही लाभ नाही त्याच्यात. प्रीती सहनशील आहे. तुमच्यामध्ये जर प्रीती आहे, माझ्यामध्ये जर प्रीती आहे, तर मी सहन करील आहे ना. जर प्रीती नाही तर आम्ही कसं सहन करणार. लगेच सूड उगायला तयार होतो आहे ना. त्याने 1 शिवे दिले तर आम्ही 2 शिव्या द्यायला तयार होतो. आम्ही सहन करत नाही, म्हणजे आमच्यामध्ये प्रेमच नाही. परोपकारी आहे. म्हणजे परोपकार म्हणजे जर कोणी आपल्याला चांगलं केलेलं आहे, आम्ही त्याचंही चांगलं इच्छितो. जर कोणी आम्हाला दिलेलं आहे, तर आम्ही त्याचे कृतज्ञ असतो. म्हणजे कोणी जर मला गिफ्ट दिलं किंवा कोणी मला काही चांगली वस्तू दिली, तर मी त्याला धन्यवाद म्हणतो किंवा आभारी म्हणतो. याला म्हणतात परोपकारी. प्रीती हेवा करीत नाही. म्हणजे जर आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, याचा अर्थ आम्ही चांगलं प्रेम करतो. कारण प्रेमामध्ये द्वेष नसतो किंवा हेवा नसतो. प्रीती बडाई मारत नाही, म्हणजे गर्व करत नाही, म्हणजे स्वतःचे बडाई मोठेपणा दाखवत नाही. तुमच्यामध्ये प्रेम आहे तर तुम्ही कधीच मोठेपणा दाखवणार नाही. प्रीती फुगत नाही. प्रीती फुगत नाही म्हणजे गर्वाने आम्ही काय करतो, आम्ही स्वतःला फुगवतो. जर कोणी आपल्याला फुगवायला लागलं किंवा झाडावर चढवायला लागलं, लगेच चढून जातो आम्ही आणि धाडकन पडतो खाली. जर आमच्यामध्ये प्रेम आहे, जरी कोणी फुगवलं आपल्याला, आपण नाही फुगू शकत. का? कारण प्रीती फुगत नाही ना. आम्ही फुगे नाहीये, आम्ही फुगणार. पण आमच्यामध्ये प्रेम असलं तर आम्ही फुगू शकत नाही. ती गैरशिस्त वागत नाही. म्हणजे प्रेम जर आहे तर तुम्ही शिस्तीमध्ये राहाल. डिसिप्लिन आहे तुमच्यामध्ये, शिस्त. जर प्रेम नाही तर तुम्ही शिस्तीत कसं राहणार. तुमच्या जीवनाची शिस्त पहा, तुमच्या शरीराची शिस्त पहा, तुमच्या परिवारातली शिस्त पहा, आणि बाहेर मंडळीची शिस्त पहा, जगातली शिस्त पहा. म्हणून आम्ही सांगतो, प्रेम गैरशिस्त वागत नाही. म्हणजे जर तुमच्यामध्ये प्रेम आहे तर तुम्ही गैरशिस्त होऊ शकत नाही. तुम्ही शिस्तीमध्ये राहाल. स्वार्थ पाहत नाही. आम्ही कोणतीही अट न ठेवता जर प्रेम करतो, त्याला निस्वार्थ प्रेम म्हणतो. पण आम्ही जर अपेक्षा करतो, अरे तो मदत करेल, चला आपण याला पहिले मदत करू, म्हणजे तो आपल्याला पुढील दिवसामध्ये मदतीला येईल, या अपेक्षेने जर आम्ही मदत करतो तर चुकीचं आहे ना. त्याला स्वार्थ प्रेम म्हटलंय. इथं म्हटलं स्वार्थ पाहत नाही प्रेम. चिडत नाही, चिडचिडा करत नाही. काही लोक खूप चिडीच आणतात. पण आमच्यामध्ये जर प्रेम असलं, आम्ही चिडचिड करणार नाही. आमची खरं तर प्रेमाची परीक्षाच असते. ज्यावेळेस कोणी म्हटलं, म्हणजे कोण चिडचिडपणा करतं आमच्या किंवा चिडीच आणतं आम्हाला, तर आम्ही खरं तर आमच्या प्रेमाची परीक्षा त्या ठिकाणी असते ज्यावेळेस आम्हाला कोणी चिडी सांगतं. कारण प्रेम चिडत नाही, प्रीती चिडत नाही, अपकार स्मरत नाही.
जर कोणी दिलेलं आहे आपल्याला, त्याबद्दल आम्हाला असं वाटतं की आम्ही पण त्याला मदत करावी. एवढा रूढ मनाचा नसतो आपण त्यावेळेस, जर आमच्यामध्ये प्रेम आहे. कोणी मदत केली तर आम्ही मदत करणार नाही, तो आहे व्यवस्थित, असं नाही समजत आम्ही. असे बरेच लोक आहेत, असे अनेक लोक आहेत विश्वास ठेवणारे. तुम्ही स्वतः प्रेम करता, दुसरा प्रेम करत नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अपकार स्मरण करता. देवाने तुमच्यावर प्रेम केलंय, ते प्रेम दुसऱ्या लोकांवर तुम्ही दाखवायला पाहिजे. ती अनितीत आनंद मानत नाही, म्हणजे जे वाईट आहे त्याच्यामध्ये प्रेम कधीही समाधानी होत नाही किंवा खुश राहत नाही. तर सत्यासंबंधी आनंद मानते. जे काय सत्य आहे त्याच्यामध्येच प्रेमाला आवडतं. प्रेम सत्य प्रगट करते आणि प्रेमामुळे सगळं काही झाकलं जातं, पण सत्य उघड राहतं. जर कोणावर आम्ही प्रेम करतो आणि त्याला सत्य म्हणजे त्याच्यामध्ये काय चाललं नेमकं ते तोच नाही सांगू शकत, त्याचे मनचे विचार काय सांगू शकत नाही, बोलत नाही, पण आम्ही ज्यावेळेस त्याच्यावर प्रेम करतो त्यावेळेस तो आपोआप सगळं काही सांगतो, म्हणजे प्रगट करतो सगळं. तर सत्यासंबंधी आनंद मानते आहे ना, ती सर्व काही सहन करते. कोण सहन करतं? प्रेम सगळं सहन करतं. जर तुमच्यामध्ये प्रेम आहे, सर्व सहन करणार तुम्ही. मग काय काय सहन करणार? सर्व प्रकारचा त्रास, तुमच्यावर आलेल्या परीक्षा, संकट, लोकांनी बदनाम केलेला असेल किंवा निंदा केली असेल, ते सर्व. म्हणून तर येशू म्हणतो की वैरावर प्रेम करा. जर आपला वैरी आपल्याला त्रास देतोय, आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे. मग प्रेम जर केलं याचा अर्थ काय? इथं सर्व काही सहन करते, म्हणजे वैराचं पण आम्ही सहन केलं पाहिजे, याचा अर्थ आम्ही प्रेम करतो जर सहन करतो तर. सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. जर प्रेम आहे तर तुम्ही धीर धराल. आणि प्रीती कधी अंतर देत नाही, आम्हीच अंतर देतो. आमच्या पुढे प्रीती वाढलेलं आहे, पण आम्ही ते प्रीती घेत नाही, आम्ही दूर पळतो. संदेश असले तरी ते संपतील. प्रेम जर आहे, त्या प्रेमाचा संदेश ऑटोमॅटिक लोकांना कळेल, आपोआप. तुम्हाला संदेश द्यायची गरज नाही किंवा प्रीचिंग करायची गरज नाही मोठमोठे. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील. प्रेम आहे, आपल्याला वेगवेगळ्या अन्य भाषा बोलायची पण गरज नाही जर प्रेम आहे तर. कारण प्रेमाची भाषा सर्वांना कळते है ना. कोणत्याही भाषा, अन्य भाषा तुम्ही बोला या काही करा, पण ज्यावेळेस प्रेमाची भाषा आहे त्या भाषा काही कामाच्या नाही. वचन सांगतो, वचन, मी नाही. बरेच जण अन्य भाषा बोलतात पण त्यांच्यामध्ये प्रेम नसतं, खूप चिडचिडपणा करतात है ना. मी जरा कडू बोलत असेल. संदेश जर पूर्ण आहे तर अपूर्णता तेथे नाहीये. अपूर्णता आपोआप जाईल जेव्हा परिपूर्ण होईल है ना. तर आणखी काय म्हटलंय? मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तीनही टिकणारी आहेत, परंतु त्यामध्ये विश्वास नाही, प्रीती श्रेष्ठ आहे. काय काय तीन गोष्टी आहे? विश्वास, आशा, प्रीती. विश्वास, आशा, प्रीती या तिघांमधून कोण श्रेष्ठ आहे? प्रीती. तुम्ही किती विश्वास ठेवला किंवा आशा ठेवली, पण त्याच्यामध्ये प्रेम श्रेष्ठ आहे. म्हणून प्रेमाचा गुण तुमच्यामध्ये असू द्या. म्हणून पौल म्हणतो प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. काय?
आध्यात्मिक संदेश देणे हे ध्येय नाही, प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश द्यावा याची अशी उत्कंठा बाळगा. मग आम्ही सर्वात जास्त प्रेमाचे आमच्यामध्ये गुण असला पाहिजे, कारण ज्यावेळेस आमच्यामध्ये प्रेम आहे तरच आम्ही आमचे सर्व गुण प्रगट करू शकतो, किंवा जे देवाने टॅलेंट दिलेलं आहे त्याचा पण योग्य रीतीने उपयोग करू शकतो. देवाने जे दान दिले आहेत पवित्र आत्म्याचे, तेही आम्ही त्याचा व्यवस्थितरित्या उपयोग करू शकतो. तसं जे काय आम्हाला देवाने सांगितलेलं आहे सेवा करण्यासाठी, तेही आम्ही व्यवस्थित करू शकतो, जर तुम्ही येशूच्या प्रेमाला जर तुम्ही पुढे न्याल. येशूने आम्हाला सांगितलं ते प्रेम करण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा की येशूने जे काय सांगितलं ते आम्हाला करायचं आहे. येशूने आम्हाला आज्ञा दिलेली आहे, ती आज्ञा आम्हाला पाळायची आहे. म्हणून चला, येशूने जी आज्ञा दिली आहे प्रेम करण्याची, ती आपण आज्ञा पाळू. कारण जर प्रेम नाही तर काहीच नाही. एक गाणं आहे, ते मी गातो. प्रेम नहीं तो कुछ भी नहीं प्यारे, प्रेम नहीं तो कुछ भी नहीं प्यारे, तेरे प्रेम नहीं तो कुछ भी नहीं, तेरे अंदर प्रेम नहीं तो कुछ भी नहीं प्यारे, तेरे अंदर प्रेम नहीं तो कुछ भी नहीं, सारे जगत से प्रेम करो प्यारे, प्रेम नहीं तो कुछ भी नहीं, प्रेम नहीं तो कुछ भी नहीं. हालेलुया. यावेळेस आम्ही प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, तुला धन्यवाद देतो. जे प्रेमाची व्याख्या आम्ही बघितलेली आहे, जे तू आम्हाला शिकवलेलं आहेस, दोन प्रकारचं प्रेम तू आम्हाला सांगितलं.